हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अळूवडी। त्यासाठी अळूची ही पानं आणायची आहे आणि यांना व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। त्यांची देठं काढून त्यांना छान असं पाण्याने धुवून त्यांना छान असं लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि अद्रक घेऊन पेस्ट करायची आहे। थोडे बेसन घ्यायचे आहे। बेसन पीठ घेतल्यानंतर मी थोडा मोठ्या भांड्यात घेत आहे। बेसन घेतल्यानंतर त्यात आपल्याला ओवा घालायचा आहे, हाताने क्रश करून। त्यानंतर त्याच्यात आपल्याला ॲड करायचा आहे चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ घातल्याने अळूची पानं ही खाजरी असतात, ज्याच्याने घशाला त्रास होत नाही। त्यानंतर मी ॲड केलं आहे मीठ, हळद, गूळ पावडर मी याच्यात ॲड केली आहे। आता बघा, हे व्यवस्थित असं पाणी टाकून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपण पानं घेतली आहे अळूची, त्यांना आपल्याला हे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला हळूहळू हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक सिलट आणि एक उलट, आता आपण पान उलट ठेवणार आहोत। असं करत करत आपल्याला 2 ते 3 लेअर आपल्याला हे बेसनाचं जे आपण बॅटर बनवलं आहे ते पानांना व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे स्प्रेड करायचं आहे। सगळीकडे सारखं झालं पाहिजे। कमी जास्त लावलं तर मग अळूवडी आपली व्यवस्थित नाही दिसत। त्यासाठी आपल्याला हे सारखं करून घ्यायचं आहे। तुम्ही ठेचाच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा मी ठेचा याच्यात घातलेला आहे, त्याऐवजी तुम्ही याच्यात चटणी घालू शकता। आता हे बघू शकता असे आपले रोल तयार झालेले आहे। जवळजवळ 10 ते 15 पानांचा मी हे 3 रोल बनवले आहे। इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवायचं आहे। त्यानंतर इडली पात्रात एक प्लेट लावून त्याच्यामध्ये ही वडीचा रोल आपल्याला हा असा सेट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे केला आहे, म्हणजे कमी वेळात जास्त वड्या आपण करू शकतो। आता हे व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आहे। आता बघा, एक 15 ते 20 मिनिटानंतर आपण आता हे खोलून बघूया। ते बघा आपली अळूवडी तयार आहे। हे बघा, असं चाकू आपण घालून बघायचा, सुरी क्लीन आली आहे म्हणजे आपली अळूवडी छान अशी वाफवलेली आहे। आता हे मी 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेलं, फ्रीजरमध्ये, कारण याच्याने काय होतं, अळूवडी आपली छान कट होते, शार्पली कट होते, प्लस तळायला गेलो तर ती कुरकुरीत तळली जाते। आता हे तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हव्या तशा जाड बारीक लेअरमध्ये आपल्याला वड्या ह्या कापून घ्यायच्या आहे। आता हे बघा, मी अशा प्रकारे ह्या अळूवड्या कापून घेत आहे। थोडेसे मीडियमच कापत आहे, अगदी जाडही नाही आणि अगदी बारीकही नाही। तुम्हाला हव्या तसे तुम्ही कापू शकता। एकदमही पातळ केला तर तेलात करपण्याची शक्यता असते आणि जाड केलं तर त्या थोड्या नरम पडण्याची शक्यता असते, म्हणून मी अशा मीडियम 1.5 ते 2 इंचाच्या अशा असे त्याचे पीस करत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचे नाही बरं का, म्हणजे तुम्हाला अशाच काहीतरी नवीन नवीन शॉर्टकट्स इझी रेसिपीजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। तोपर्यंत मी इथे कढईत तेल ठेवलेलं होतं तापत आणि त्या वड्या एक एक करून तुम्ही त्याच्यामध्ये सोडायच्या आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या तळून घेतलेल्या आहे। आणि आता गणपती फेस्टिवल चालू आहे, या वड्या मी स्पेशल गणपती बाप्पासाठी बनवलेल्या आहेत। तुम्ही देखील अशा वड्या बनवू शकतात, किंवा तुम्हाला अजून काही नवीन पद्धत शॉर्टकट बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात।